हाय फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संदीप सोनवणे आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचा असा एक आज भाग समजणार आहोत। म्हणजेच जसे की जन्म मृत्यू नोंदणी कायद्याप्रमाणे प्रत्येक याची जन्माची नोंद व मृत्यूची नोंद ही होणे गरजेचे व आवश्यक आहे। त्या अनुषंगाने जर एखाद्याची जन्माची नोंद ही कशा तरी कालांतराने किंवा कोणत्या तरी कारणाने झाली नसल्यास अशा परिस्थितीत त्याची संबंधिताची जन्मनोंद ही कशी करण्यात यावी आणि जन्मनोंद ही करण्यासाठी आपणास आपले जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे जसे महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत येथे जर संबंधिताची जर जन्माची नोंद झाली नसल्यास अशा परिस्थितीत आपणास काय करावे लागते आणि त्या बाबतीत जी काही संपूर्ण प्रक्रिया आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहोत। ज्या संबंधिताची कोणत्याही कारणास्तव जन्माची नोंद ही घेतल्या गेली नसेल, म्हणजे जसे महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत अशा ठिकाणी जर त्या संबंधिताची जन्माची नोंद घेतली नसल्यास अशा वेळेस आपणास एक लेखी तक्रार अर्ज करावा लागतो। त्याचप्रमाणे आपण आपल्या आईवडिलांच्या सांगण्याप्रमाणे व ते थोर मोठे ज्येष्ठ यांच्या सांगितल्याप्रमाणे जे आपले जन्माचे साल असेल त्या सालाबादाप्रमाणे आपण ते जे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत यांच्याकडे लेखी अर्ज करावा व आपण जे आपले जे जन्माचे साल आहे, सण आहे, त्या सणाप्रमाणे आपण तेथे आपल्या जन्माचे नोंद ही काढण्याचा विनंती अर्ज करावा आणि त्या विनंती अर्जासोबत आपण जी काही शासकीय शुल्क फी असते 5 रुपये 10 रुपये जसे असेल त्याप्रमाणे शासकीय शुल्काची फीची पावती सोबत जोडणे गरजेचे आहे। अशा वेळेस जर जन्म मृत्यू नोंदणीच्या ठिकाणी आपल्या जन्माची जर नोंद झालेली असेल तर मित्रांनो तुम्हाला अशा वेळेस तुमच्या जन्माचे नोंद ही मिळून जाते। परंतु जर प्रॉब्लेम खरा क्रिएट कधी होतो, ज्या वेळेस तुम्ही ज्या सणकरिता तुमच्या जन्माच्या नोंद मागितलेली आहे परंतु त्यावेळेस तुमच्या जन्माची नोंद झालेली नसल्यास अशा वेळेस संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था हे तुम्हास सण जे काही तुम्ही सण टाकले त्या सण व सालामध्ये तुमच्या जन्माची नोंद नसल्याबाबत कळवतात। ते संबंधित हे लेखी आपणास कळवतात। अशा वेळेस त्यांचे लेखी लेटर घेऊन आणि जी काही आपण पावती भरलेली असते ते भरून आता येथून खरी आपली प्रक्रिया चालू होते। म्हणजेच येथून खरं मान्य न्यायालयात संबंधित जे आहे मान्य न्यायालयात वास्तविकमध्ये कोणती प्रक्रिया चालली जाते हे आपण थोडक्यात समजून घेऊया। मित्र हो, आपणास आपल्या जन्माची नोंद स्थानिक स्वराज्य संस्थेत आढळून आली नसल्यास अशा वेळेस सर्वप्रथम आपणास कागदपत्र हे कोणकोणते आवश्यक आहे ते समजून घेऊया। आता मित्रांनो, आपणा सर्वांकडे जे काही बेसिक मूळ कागदपत्रे असतात जसे आता आधार कार्ड आहे, हे आधार कार्ड आपणास गरजेचे आहे। त्यानंतर आपला रहिवास पुरावा, रेशन कार्ड किंवा इतर जे अन्य काही रहिवास पुरावा आहे ते लागते। त्याचप्रमाणे आपल्या जन्माचे संबंधिताच्या जन्माचे जसे वैद्यकीय पेपर्स किंवा इतर कोणताही लेखी कागदोपत्री पुरावा हा आपणास गरजेचा व आवश्यक आहे। अशा वेळेस आपणास मित्रांनो जन्म मृत्यू नोंदणी कायद्याप्रमाणे 1969 कलम 13 उपकलम 3 प्रमाणे आपणास माननीय चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्याकडे आपणास क्रिमिनल MA म्हणजे फौजदारी अर्ज हा किरकोळ स्वरूपाचा आपणास करावा लागतो आणि अशा फौजदारी किरकोळ अर्जामध्ये आपणास आपल्या याची संपूर्ण जन्माची कहाणी, त्याचप्रमाणे जन्म झाल्याचे ठिकाण तसेच जन्माबाबतचे आपल्याला सविस्तर असे वर्णन करून आपल्या जन्म नोंदीचे साल हे संबंधित आपण मान्य न्यायालयाकडून करून घ्यावे अशी विनंती करावी। आता आपले प्रकरण दाखल झाल्यानंतर मित्रांनो माननीय संबंधित न्यायालय हे अशा आपल्या किरकोळ फौजदारी अर्जामध्ये आपणास सर्वप्रथम
व्हेरिफिकेशन होऊन जाते। त्यानंतरची पुढची प्रक्रिया म्हणजे मित्रांनो, एकदा व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर संबंधित कोर्ट हे फर्स्ट ऑर्डर म्हणून अशा वेळेस पेपर नोटीस व सायटेशनचा आदेश करते। म्हणून मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी हे प्रकरण माननीय न्यायालयात दाखल केलेले आहे अशा ठिकाणी आपणास स्थानिक पेपरमध्ये म्हणजे जो कोणताही योग्य असा पेपर, अशा स्थानिक पेपरमध्ये आपणास आपल्या जन्माची नोंदबाबत एक लेखी आपणास पेपर नोटीस करावी लागते। असे पेपर नोटीसची मुदतीकरिता आपणास मित्रांनो 30 दिवसाची मुदत ही द्यावी लागते। त्यानंतर मित्रांनो, एकदा आपले 30 दिवसाची मुदत संपल्यानंतर कोणतेही प्रकारे आपणास हरकत, अडथळा किंवा कोणतीही अडचण उद्भवल्या नसल्यास आणि कोणतेही हरकत उद्भवल्या नसल्यास अशा परिस्थितीत माननीय न्यायालय हे आपणास पुढील आदेश पारित करते। मित्र हो, आता आपण हे आत्तापर्यंत थोडक्यात समजून घेतले। आता यानंतर एकदा का पेपर नोटीस आपली जाहीर झाली, अशा पेपर नोटीसचे संपूर्ण असा पेपर हा माननीय न्यायालयात दाखल करावा लागतो। त्यानंतर माननीय न्यायालयात दाखल केल्यानंतर कोणतीही वेळेत हरकत आली नसल्यास माननीय न्यायालय हे पुढच्या प्रक्रियेमध्ये पार पाडते। आता त्यानंतरचा दुसरा टप्पा असा महत्त्वाचा आहे, माननीय न्यायालयास आपल्याला आपले जे काही संबंधित लेखी कागदोपत्री पुरावे असतात त्या कागदोपत्री लेखी पुराव्याचे आपल्याला प्रतिज्ञापत्र हे माननीय न्यायालयात सादर करावे लागतात। मित्रांनो, हे जे काही आपण जे काही कागदोपत्री पुरावे सादर केलेले आहेत माननीय न्यायालयात आपल्याला शपथेवर कथन करावे लागते आणि अशा परिस्थितीत एकदा आपण पुरावा घेतल्यानंतर मित्रांनो त्यामध्ये किरकोळशी अशी युक्तिवाद आर्ग्युमेंट होतो आणि त्यानंतर सदरचे प्रकरण हे मित्रांनो आर्ग्युमेंट झाल्यानंतर जजमेंट कामी लागते। मित्रांनो, एकंदरीत अशा सर्व झाल्यानंतर माननीय न्यायालयात हा योग्यता असा न्यायिक आदेश पारित करतो आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांना मित्रांनो संबंधित न्यायालय हे ज्या संबंधिताची ज्या सालाकरिता ज्या सणकरिता त्यांनी जन्माची नोंद ही करण्याकरिता मागितलेले असते अशा परिस्थितीत माननीय न्यायालय हे स्थानिक स्वराज्य संस्थेस आदेश करते व अशा ठिकाणी आपण जी काही आपल्या जन्माची तारीख दिलेली असते त्या तारखे आपली ही स्थानिक स्वराज्य संस्था आपणाकडून योग्य ती अशी शासकीय फी तथा दंड स्वीकारून आपणास आपले जन्माचे प्रमाणपत्र दिले जाते। मित्रांनो, अशा पद्धतीने आपणास जन्म मृत्यू नोंदणी सब कलम 3 चे कलम 13 अन्वये आपणास फौजदारी चौकशी अर्ज दाखल करावा लागतो। मित्रांनो, अशा पद्धतीनेच हे आपणास करून घ्यावे लागते। मित्रांनो, तुम्हाला अतिशय महत्त्वाचे कोणतीही अडचण आली असल्यास आपल्या PDF मध्ये खाली मित्रांनो पेपर नोटीस कशी असते, पेपर नोटीसचा फॉर्मॅट, त्यानंतर आपले पुराव्याचे प्रतिज्ञापत्र आणि महत्त्वाचा म्हणजे जे काय आपण कायदेशीर भाषेत निशाणी एक म्हणतो मूळ ड्राफ्ट कसा असतो त्याचे सर्वांचे असे PDF हे मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत। तिथून आपण हे PDF तिथून डाउनलोड करू शकतात। मित्रांनो, आजच्या आपला हा व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा असा विषय समजून घेतलेला आहे ज्याच्या कोणाची संबंधिताची जर जन्माची नोंद जन्मतारीख ही निश्चित नसेल किंवा माहीत नसेल अशा वेळेस आपणास मान्य न्यायालयाकडून आदेश कसा घ्यावा व काय काय बाबी कराव्या लागतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजलेलं। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असल्यास तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मी असेच नवनवीन व इतरही व्हिडिओ बनवलेत। मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलचं पेज ओपन केल्यास तेथे यूट्यूबमध्ये ॲडव्होकेट गुरु हे टाकल्यास संबंधित याच्यावर ओपन केल्यानंतर तेथे प्लेलिस्ट आहेत। अशा आपण प्लेलिस्टमध्ये मित्रांनो सर्व काही आपण जसे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, त्यानंतर क्रिमिनल ट्रायल, सिव्हिल ट्रायल्स आणि शेतकी ज्ञान हे सर्व असे 100पेक्षा जास्त व्हिडिओ बनवलेत। म्हणून मित्रांनो, तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर जे यूट्यूबवरचं लाल कलरचं किंवा ब्लॅक कलरचं बटन दाबून तुम्ही सबस्क्राईब करू शकतात। आणि मित्रांनो, असा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ हा तुम्ही तुमच्या शक्यतो व्हॉट्सअपवर व जे काही
सोशल मीडिया हँडल्स आहेत, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम व इतर अन्य काही, त्या ठिकाणी आपला हा सदरचा व्हिडिओ हा शेअर करावा. म्हणजे जेणेकरून हे संबंधित जे नॉलेज आहे, हे जे काही ज्ञान आहे, कायदेशीर ज्ञान, हे तळागाळापर्यंत व ज्यांना खरोखर माहिती आहे त्यांना पोचण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.